आज काही नाही, आमच्या इथं उडदाच्या भाकरी आणि ठेचा बस. तब्येतीने आमच्या बरोबर काही नाही. मी आता हे 2-3 भाकरीचं पीठ घेतलंय. आता हे खट्टे हे एका ताटात चुरून घेते. असा मस्त आपल्याला घट्ट असा एकदाच 2-3 भाकरीचा उंडा चुरून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी घालून छान असं हे पीठ असं चिकट चिकट असते, एकदम हाताला चिपकते. थोडं थोडं पाणी टाकून मस्त त्याला मळून घ्यायचं. जास्त पातळ नाही, काय नाही आपल्याला. हे बघा मस्त असं आता हे चुरून झालं. थोडंसं 2-3 मिनटं असं चुरून घेतलं की छान असा त्याचा गोळा बनते. 2-3 भाकरीचा एकदा छोट्या छोट्या मस्त आपल्याला याच्या भाकरी टाकून घ्यायच्या. आता हे बघा छान असा आता हे गोळा आता तयार झाला. हे बघा आता आपण याच्या भाकरी टाकून घेऊ. एका पाटावर आपण असं पीठ टाकून घेऊ, आपल्या पोळी लाटाच्या पाटावर. त्याच्यात छोटे छोटे असे गोळे तोडून घेऊन त्याच्यावर आपल्याला अशा भाकरी थापून घ्यायच्या. मस्त अशा गोल गोल भाकरी घ्यायच्या थापून. पीठ टाकून काढून थापायच्या की त्या चिकटत नाहीत खाली. मग हे बघ असं छान मस्त अशा या भाकरी तयार होतात. हे बघा आता छान असं आपल्याला ह्या लोखंडी तव्यावर भाजायच्यात. मस्त लवकर भाजल्या जातात लोखंडी तव्यावर. गोल अशी मस्त भाकर बघा किती छान तयार झाली. मी हातावर उचलून दाखवते आता तुम्हाला. हे बघा लगेच अलगद उचलून येते हातावर. आता लगेच तव्यावर टाकू आपण. तव्यावर टाकल्यावर त्याला लगेच पाणी लावून घ्यायचं वरतून. तवा चांगला गरम असला की लगेच परतून घ्यायची सराट्यानं आपल्या. अशी छान बघा भाकरी अशी परतून घ्यायची. किती छान त्याला कलर आला बघा. खालून एकदम पटकन भाजल्या गेली ती. अशीच आपल्याला तयार परत भाजून घ्यायची आणि लगेच आपल्याला ही गॅसवर भाजून घ्यायची आहे. हे बघा अशी भाजली की आपल्याला तव्यावरची काढून गॅसवर दुसरी भाकर अशी तयार करून घ्यायची. तोपर्यंत भाजीपर्यंत तव्यावर लवकर लवकर होता पटापट भाकरी. आता आपल्याला लगेच गॅसवरही भाजून घ्यायची. आता अशी गॅसवर भाजली की अजून खमंग भाकर आपली भाजून तयार होते छान. हे बघा एकदम चव चांगली येते त्याला. अशी गॅसवर भाजल्यावर मस्त अशी कडक कडक एकदम खुसखुशीत होते ती भाकर. बघा अशा सगळ्या आपल्याला भाकरी आता टाकून घ्यायच्या ह्या. ही पण माझी भाकर तयार झाली आहे. हे बघा ह्या 3-4 भाकरी मी बनवून तयार केल्या. अशा सगळ्या आपण भाकरी. आता आपल्याला मिरचीचा ठेचा बनवायचा. आपल्याला तव्यावर या गरम तव्यावरच मिरच्या टाकायच्या. त्याच्यात लसणाच्या कळ्या टाकू. अशा अर्ध्याला तोडून घेतल्या की अंगावर उडत नाहीत मिरच्या. त्याच तव्यावर भाकरीच्या आपल्याला मिरचीचा ठेच्याच्या मिरच्या भाजून घ्यायच्या. थोडासा तेलाचा काटा टाकायचा त्यात. लसणाच्या कळ्या टाका 2-3. मस्त अशा फिरून घ्यायच्या. थोडंसं मीठ टाकायचं. बघा तेल टाकलं थोडंसं. तेलानं अजून छान भाजून येतात त्या मिरच्या. आता थोडंसं मीठ टाकू आपण त्याच्यावर आणि एका खलबत्त्यात काढून आपल्याला हे कुटून घ्यायचे. ताटात काढून घेऊ.
एका खलबत्त्यात काढून त्याला मस्त छान आपल्याला असं कुटून घ्यायचं आहे. मस्त असा चवदार ठेचा आणि भाकर. थोडंसं कुटलं की लगेच हे बघा झाला तयार ठेचा. मस्त तेल टाकून मस्त थोडंसं तव्यावर परत करून घेतला तरी छान लागते आणि तसा खाल्ला तरी ठेचा चांगलाच लागते भाकरीबरोबर. हे कमी तिखट हे बघा किती छान आपल्या भाकरी लवकरात लवकर तयार झाल्या आणि ठेचा